संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण, संघर्ष आणि अध्यात्माचा मार्ग. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो, मागील भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, त्यांचं कुटुंब आणि त्या काळातील समाजस्थिती जाणून घेतली. आजच्या या तिसऱ्या भागात आपण बालपणातील संघर्ष, त्यांनी अनुभवलेले कठीण प्रसंग आणि त्यांनी अध्यात्माचा मार्ग कसा स्वीकारला हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांचं बालपण खूप कठीण परिस्थितीत गेलं. समाजाने त्यांच्या कुटुंबाला स्वीकारलं नव्हतं. लहान वयातच त्यांना अपमान, एकटेपणा आणि अन्याय सहन करावा लागला. पण या सगळ्या अडचणींना त्यांनी खचली नाहीत. उलट त्यांनी अधिक मजबूत बनले. त्यांच्या जीवनात सर्वात महत्त्वाची भूमिका होती त्यांच्या मोठ्या भावाची, निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे केवळ त्यांचे भाऊ नव्हते, तर ते त्यांचे गुरु होते. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना अध्यात्म, योग आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. लहान वयातच ज्ञानेश्वर महाराजांना समजलं की जीवनात खरा आधार हा देव आणि ज्ञान आहे. त्यांनी संसारातील दुःख, अपमान आणि संघर्ष यांना वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली. त्यांनी त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खूप लहान वयात वेद, उपनिषद आणि धार्मिक धर्माचा अभ्यास केला. पण त्यांनी केवळ वाचन केलं नाही, तर त्यांनी त्या ज्ञानाचा अनुभव केला. त्यांना जाणवलं की देव बाहेर नाही, तर आपल्यात आत आहे. मित्रांनो, त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही कोणाबद्दल द्वेष ठेवला नाही. ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांच्याबद्दलही त्यांनी प्रेम, करुणा ठेवली. हीच खरी संतांची ओळख आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी अनेक ठिकाणी प्रवास केला. त्यांनी लोकांना भेट देऊन त्यांना ज्ञान दिलं, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला. त्यांनी समाजात एक नवा विचार रुजवायला सुरुवात केली. त्यांच्या बालपणातील संघर्षानेच त्यांना एक महान संत बनवलं. त्यांनी दुःखाला शक्ती बनवली आणि अन्यायाला उत्तर प्रेमाने दिले. मित्रांनो, आजच्या भागातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यातून शिकू शकतो. जर आपल्या मनात श्रद्धा, ज्ञान आणि सकारात्मक विचार असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ शकतो. पुढच्या भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग आणि त्यांनी समाजावर कसा प्रभाव टाकला हे जाणून घेऊया. तोपर्यंत विठ्ठल नामांचं नाम घ्या, मनात शांतता ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.